तर कोश्यारींना पद्मभूषण दिल्यानं विरोधकांनी टीकास्त्र डागलेलं आहे। कोश्यारी एक विकृत व्यक्तिमत्व आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय। शिवरायांचा अपमान करणाऱ्याला पद्मभूषण कसं दिलं जाऊ शकतं असा दानवेंनी सवाल उपस्थित केलाय। भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त अनुसूचित 10च्या अनुषंगानं सत्ता स्थापनेच्या वेळेसच त्यांनी संविधानाची पायमल्ली केली नाही, तर 12 आमदार हे निवडून देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जे आहे ते संविधानाचे संकेत आणि जे संविधानिक पद आहे त्याचा त्यांनी अपमान केला आहे। त्याच्या पलीकडे जाऊन शाहू फुले आंबेडकरांचा तर वारंवार अपमान देखील हा कोश्यारी यांनी केलेला आहे। त्यामुळे काळी तिरपी टोपी जी आहे ही डोक्यावरच नाही, तर हा सगळा मामलाच जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळ आहे। भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते यांना का पुरस्कार मिळाला हा प्रश्न यांनी काय मोठे दिवे लावले। यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला, यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान केला, बरं एकदा नाही वारंवार केला, आणि अशा व्यक्तीला आपण का हा पुरस्कार दिला हा निश्चित मनातला प्रश्न आहे। परंतु सरकार आहे अशी त्यांची चाटणाऱ्या बहुता मी सगळ्या विषयी ऑब्जेक्शन घेणार, पण भगतसिंग कोश्यारी सारख्या व्यक्तीला अशा पद्धतीनं पुरस्कार देणं चुकीचं आहे।